पहा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये कालच्या तासात फॅक्टरायझेशन मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फॅक्टरायझेशन मेथडने कसे फाइंड करायचे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलो आणि त्यावर बरीच उदाहरणे प्रॅक्टिस सेटमधली सोडवतो. बघा या चॅप्टरमध्ये आतापर्यंत काय काय अभ्यासलो आपण. क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्याख्या म्हणजे दिलेला इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही हे आपल्याला डिसाईड करता येतं व्याख्येनुसार. थोडक्यात ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स 2 असतो तो इक्वेशन क्वाड्रॅटिक असतो हे आपण पाहिलं. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0 हे सुद्धा पाहिलं, ज्यामध्ये a ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे आणि मग a b c हे कोणतेही रिअल नंबर चालतात. त्यानंतर दिलेला इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर तो आपल्याला सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतो आणि मग स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून त्यातल्या ए, बी आणि सीच्या किमती कशा लिहायच्या हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर पुढे जाऊन या चॅप्टरमध्ये आपण रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा भाग सुरू केलो. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, व्हेरिएबलची ती व्हॅल्यू त्या इक्वेशनची सोल्युशन असते किंवा त्या इक्वेशनचा रूट असतो हे आपण पाहिलं. आणि मग त्यामध्ये रूट्स फाइंड करण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. ॲक्च्युअली या पुस्तकामध्ये 3 मेथड्स आहेत. फॅक्टरायझेशन मेथड, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. त्यापैकी आपण मागच्या तासात फॅक्टरायझेशन मेथड हे अभ्यासलो. सेकंड मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ही सिलेबस काही कमी केल्यामुळे तो कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड हा भाग वगळलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतरचा तिसरा मेथड आहे फॉर्म्युला मेथड, जो आपल्याला आज अभ्यासायचा आहे. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात घ्या, फॅक्टरायझेशन मेथडने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं, पण काही इक्वेशन्स अशी असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन्स की त्याचे फॅक्टर्स फाइंड करणे हे शक्य होत नाही किंवा ते खूप कठीण जातं, किचकट जातं. मग अशा परिस्थितीमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दुसऱ्या मेथडने सुद्धा फाइंड करू शकतो. त्यापैकी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड हे सिलेबसमधून यावर्षी कमी झालेले आहे. पुढची मेथड आहे फॉर्म्युला मेथड. आणि परीक्षेमध्ये लक्षात घ्या, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय डॅश डॅश मेथड म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड और फॉर्म्युला मेथड. जर तुम्हाला मेथडचं नाव त्या ठिकाणी प्रश्नात दिलेलं असेल तर मात्र त्याच मेथडने ते गणित सोडवायचं. आणि फक्त सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन असा जर प्रश्न असेल तर मात्र तुम्हाला जी रीत सोपी वाटली त्या मेथडने तुम्ही इक्वेशन सोडवला तरी चालतं. प्रश्नाकडे नीट लक्ष द्यायचं. मेथड विचारलेली असेल तर त्याच मेथडने सोडवावं लागतं. आणि मग शाब्दिक उदाहरणे सोडवताना मात्र तुम्ही तिथे कॅल्क्युलेशन करताना कोणतीही मेथड अप्लाय केला तरी चालतं. आपण मागच्या धड्यात पाहिलं लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये ग्राफिकल मेथड होती. त्यानंतर आपण 9वीला जे अभ्यासलो ते एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स. त्यानंतर नवीन एक मेथड अभ्यासलो क्रॅमर्स रूल. मग कोणत्याही मेथडने आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवता येतात. पण परीक्षेमध्ये पर्टिक्युलर मेथडने प्रश्न विचारला असेल तर त्याच मेथडने आपल्याला तो प्रश्न सोडवावा लागतो. मग इथे बघा, थोडक्यात आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याचा फॉर्म्युला मेथड अभ्यासायचा आहे.
एक उदाहरण घेतो मी आणि त्या उदाहरणावरून त्या ठिकाणी हा फॉर्म्युला मेथड कसा अप्लाय करायचा ते लक्षात येईल. सर्वात पहिल्यांदा इथे मी हा फॉर्म्युला लिहितोय. लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा हा स्टँडर्ड फॉर्म मधला ax² + bx + c = 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आणि मग हे कंपेअर केल्यानंतर आपल्याला यातून a, b, c च्या किमती लिहिता येतात. हे आपण सराव केलो. मग आता यामधले हा जो व्हेरिएबल x आहे, x ची जी किंमत सबस्टिट्यूट केल्यानंतर याचे बोथ साइड्स इक्वल येतात, म्हणजेच हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो. व्हेरिएबलचे ती व्हॅल्यू या इक्वेशनचा सोल्युशन असते किंवा रूट्स असतात असं आपण पाहिलं. मग आपल्याला यामधले जे x ची व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत, हा x म्हणजेच x ची व्हॅल्यू या इक्वेशनचा रूट असते. आणि मग ही रूटची व्हॅल्यू आपल्याला एका विशिष्ट फॉर्म्युल्यानुसार फाइंड करता येतं, ज्यामध्ये ह्या ABC च्या किमती समाविष्ट असतात. तो फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे, पाठ पाहिजे. -b प्लस और मायनस, म्हणजे एकदा प्लस एकदा मायनस, मी सेपरेट लिहून दाखवतो. प्लस इन स्क्वेअर रूट b² - 4ac हा रूट मध्ये आहे आणि अपॉन 2a ही x ची व्हॅल्यू. और लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात. आता ते नेचर ऑफ रूट्स मध्ये आपल्याला पुढच्या भागात शिकायचंय की त्याचे रूट्स दोन जे असतात ते इक्वल असतात का अनइक्वल असतात, किंवा काही कंडिशन मध्ये इक्वेशनला रूट नसतो, ते सुद्धा आपल्याला पुढच्या भागात शिकायचंय. सध्या लक्षात घ्या, ह्या ज्या x च्या किमती आहेत हेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. ह्या x च्या किमती इथे दोन आहेत. x एक तर हा असेल किंवा x इथे -b आहे सेम. इथे प्लसच्या ऐवजी मात्र मायनस इन रूट b² - 4ac, बाकी सर्व भाग सेम आहे, /2. फक्त इथे चिन्हात फरक आहे. इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. हे एकत्रित पण असं लिहिता येतं. x -b, एकदा प्लस आणि एकदा मायनस, या रूट मधल्या b² - 4ac ची व्हॅल्यू /2 असं पण एकत्रित लिहिता येतं. या झाल्या x च्या किमती या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. आणि मग हे रूट्स फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलेच्या आधारे बघा, याच्यामध्ये नवीन काही नाहीये. a, b आणि c च्या किमती आपण कंपेअर करून मिळवू शकतो. ते इथे सबस्टिट्यूट करायच्या आणि मग x च्या किमती फाइंड करायच्या. आणि या x च्या किमती म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात. आणि पुढच्या अभ्यासासाठी लक्षात घ्या, हे जे x आहे, हे जे व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची, ज्याला आपण रूट्स म्हणतो, ते पुढे अभ्यासासाठी त्यांना अल्फा आणि बीटा मानलं जातं. हे जे दोन रूट्स आहेत, एक प्लस आणि एक मायनस, यापैकी कुणालाही एकाला अल्फा म्हटलं जातं आणि कुणाही दुसऱ्याला बीटा म्हटलं जातं. एक अल्फा तर दुसरा बीटा. समजा आपण या रूटला थोड्या वेळासाठी, हा जो फर्स्ट रूट आहे याला थोड्या वेळासाठी अल्फा म्हणू आणि हा जो सेकंड रूट आहे याला थोड्या वेळासाठी बीटा म्हणू. अल्फा आणि बीटा म्हणजेच x चे व्हॅल्यू, म्हणजे व्हेरिएबलचे, काही ठिकाणी x असेल, y असेल, m असेल, p असेल, व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू यांनाच त्या ठिकाणी रूट्स म्हणतात. थोडक्यात क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स पुढील अभ्यासासाठी अल्फा आणि बीटा गृहीत धरले जातात. आणि मग आता आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे x ची व्हॅल्यू फाइंड करण्याचा, म्हणजेच अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड करण्याचा, म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्याचा, सॉल्व करण्याचा फॉर्म्युला हा आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड करायचे आहेत. ॲक्च्युअली आपण इथे उदाहरण घेऊ, म्हणजे ते रूट्स या फॉर्म्युल्याच्या आधारे नेमकं कसं फाइंड केलं जातं ते आपल्याला कळेल. पहा, ते फळावर मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. क्वेश्चन असा येतो, सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. आणि मग हा क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे दिलेला आहे. हा फॉर्म्युल्याच्या आधारे, फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे.
युजिंग फॉर्म्युला सांगितलेले. बघा, हा फॅक्टरायझेशन मेथडने सुद्धा आपण सोडवू शकतो. काही इक्वेशन दोन्ही मेथडने सोडवता येतात. पण परीक्षेमध्ये जर आपल्याला पर्टिक्युलर मेथड सांगितली असेल तर त्याच मेथडने आपल्याला सोडवावं लागतं. म्हणून सर्वच मेथडचा आपल्याला सराव पाहिजे. मग हे इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सोडवताना सर्वात पहिल्यांदा दिलेल्या इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करायचा आणि ए बी सीच्या किमती लिहून घ्यायच्या. म्हणून सुरुवातीला असे लिहायचे, कंपेअरिंग m² - 14m + 13 विथ स्टँडर्ड फॉर्म असं लिहिलं तरी चालतं किंवा तो फॉर्म इथे लिहिला तरी चालतं. विथ स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax² + bx + c = 0. व्हेरिएबल x असेल त्या ठिकाणी हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण x घेतो. इथे दिलेला व्हेरिएबल काही असेल तरी चालतं, काही अडचण नाही. यातल्या हा क्वाड्रॅटिक कोइफिशियंट, हा लिनियर कोइफिशियंट आणि हा कॉन्स्टंट आपल्याला एबीसीच्या किमती लिहिता येतात. मग हा दिलेला इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करतोय आणि कंपेअर केल्यानंतर ए बी सीच्या किमती आपल्याला लिहायच्या. हा x² हा क्वाड्रॅटिक टर्म m² याचा कोइफिशियंट a, मग इथं हा क्वाड्रॅटिक टर्म या m² चा कोइफिशियंट इथे लिहिलेला नाहीये, याचा अर्थ याची व्हॅल्यू 1 आहे. b हा x चा कोइफिशियंट जो b आहे याच्याशी हा कंपेअर केल्यानंतर इथे m चा कोइफिशियंट 14 पण हा मायनस आहे म्हणून b ची व्हॅल्यू मायनस आणि c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट हा +13 आहे. प्लस असताना चिन्ह लिहिण्याची आवश्यकता नाही. काय झालं, कंपेअर केल्यानंतर ए बी सी चे व्हॅल्यूज मिळाल्या. आता ए बी सी इन्क्लूड असलेला आपला फॉर्म्युला -b ± (b² - 4ac/2a) हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे लक्षात घ्या, b² - 4ac ची मी इथे फॉर्म्युला लिहून ठेवतोय, -b ± (b² - 4ac/2a). मग यातला हा रूट मधला b² - 4ac जो आहे त्याची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा इथे फाइंड करायची आणि मग फॉर्म्युला लिहून त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होतं. म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण या रूट मधला जो बायनोमियल आहे b² - 4ac याची किंमत फाइंड करतोय, कारण यामध्ये एबीसीच्या किमती आपल्याला आता माहित आहेत. b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू -14 आहे, याला ब्रॅकेट करून स्क्वेअर लिहायचा. -4 a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 13 स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो आणि 14 चा स्क्वेअर 196 मायनस 13 1 जा 13, 13 4 जा 52 आणि मग या दोघांचा डिफरन्स 6 - 2 4, 9 - 5 4, 1 - 0 1. ही व्हॅल्यू आहे b² - 4ac ची. ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ही या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करून आपण त्या ठिकाणी व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, जे व्हॅल्यू दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात. आणि मग इथे फॉर्म्युला लिहायचा आहे. पहा, फॉर्म्युला आहे x - b, एकदा प्लस आणि एकदा मायनस, प्लस और मायनस इन रूट b² - 4ac हा फॉर्म्युला आहे अपॉन 2a. आणि मग यामध्ये ABC च्या ज्या काही किमती किंवा हे b² - 4ac ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलेली आहे ती डायरेक्ट सबस्टिट्यूट करायची. पुन्हा इथे किमती ठेवत बसायचं नाहीये. हे मायनस आहे सूत्रात, इथे b हा मायनस आहे ऑलरेडी आणि पुन्हा b ची व्हॅल्यू -14 आहे म्हणून इथे ब्रॅकेट करावं लागतं, लक्षात घ्या. हा फॉर्म्युल्यामधला मायनस प्लस b अजून मायनस आहे म्हणून हे 2 वेळा मायनस आलेले आहे. प्लस और मायनस इन रूट b² - 4ac याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलो 144 आणि अपॉन ट्वाइस इनटू
ची व्हॅल्यू 1 आणि मग पुढे बघा हे मायनस मायनस प्लस होतं 14 प्लस ऑर मायनस हे बघा स्क्वेअर रूट ऑफ 144 चे स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह 12 असतं किंवा निगेटिव्ह 12 असतं म्हणून इथं प्लस ऑर मायनस ऑलरेडी आलेलं असतं फॉर्म्युल्यामध्ये आणि मग 144 चा रूट 12 आणि मग 2 into 1 2 आणि मग हे 14 अधिक 12 एकदा घ्यायचं एकदा प्लस कन्सिडर करायचं डिवायडेड बाय 2 और 14 minus 12 डिवायडेड बाय 2 एकदा प्लस 12 घेतलं एकदा मायनस 12 घेतलं आणि मग 14 plus 12 26 डिवायडेड बाय 2 और या दोघांचा डिफरन्स 2 डिवायडेड बाय 2 therefore x is equal to 26 divided by 2 13 or x is equal to 2 divided by 2 1 therefore 13 comma 1 are roots of given quadratic equation. मग या पद्धतीने इथे x च्या किमती मिळाल्या जे या इक्वेशनला सॅटिस्फाय करू शकतात याचे बोथ साइड इक्वल करू शकतात अशा ह्या x च्या किमती जे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किंवा सोल्युशन्स आहेत जे आपण एका विशिष्ट फॉर्म्युलेच्या आधारे मिळवलो म्हणून ही जी मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची ही फॉर्म्युला मेथड नावाने ओळखली जाते याला फॉर्म्युला मेथड असं म्हटलं जातं. पहा अजून एक उदाहरण फॉर्म्युला मेथडने सोडवूया आपण. पहिल्यांदा हा गिवन इक्वेशन कंपेअर करायचे कंपेअरिंग x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0 विथ स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. therefore we get a is equal to a ची व्हॅल्यू म्हणजे हा क्वाड्रॅटिक कोइफिशियंट 1 b ची व्हॅल्यू म्हणजे हा लिनियर कोइफिशियंट 10 आणि c ची व्हॅल्यू हा कॉन्स्टंट 2. सर्वच नंबर पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे चिन्ह लिहिण्याची आवश्यकता नाही निगेटिव्ह असेल तर चिन्ह द्यायचं. आणि मग ह्या abc च्या किमती मिळाल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो बायनोमियल आहे रूट मध्ये याची व्हॅल्यू इथे जर आपण लिहून घेतलं तर सूत्रामध्ये कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. मग या बायनोमियलची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू 10 स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आणि इंटू c ची व्हॅल्यू 2 सर्व किमती इथेच असतात. 10 चा स्क्वेअर 100 मायनस 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 ही आहे b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. याच्या अगोदरच्या उदाहरणात 144 हा परफेक्ट स्क्वेअर होता 92 हा परफेक्ट स्क्वेअर नाही. या ठिकाणी याला फॅक्टराइज करून याची व्हॅल्यू इथे फाइंड करू शकता किंवा फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा आपल्याला ती रीत करता येतं आणि मग युजिंग फॉर्म्युला x इज इक्वल टू फॉर्म्युल्यामध्ये हा b मायनस आहे लक्षात घ्या मायनस b प्लस और मायनस इन रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू जर मायनस असेल तरच ब्रॅकेट करायचा. इथे b ची व्हॅल्यू प्लस आहे ब्रॅकेट करण्याची आवश्यकता नाही म्हणून हे मायनस 10 प्लस और मायनस इन रूट या बायनोमियलची व्हॅल्यू मिळालेली आहे 92 अपॉन ट्वाइस इंटू a ची व्हॅल्यू आहे 1. नेक्स्ट मायनस 10 ला मायनस 10 प्लस और मायनस आता 92 परफेक्ट स्क्वेअर नाही तर याचे फॅक्टर्स असे लिहायचे आहेत की त्यातला एक फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर येईल. काही वेळेस त्याचं फॅक्टरायझेशन पण होत नाही. उदाहरणार्थ 13 जर आला तर 13चं फॅक्टरायझेशन त्या ठिकाणी 13 इंटू 1 नच होतं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रूट 13 असाच पुढे लिहावा लागतो
आणि काही वेळा परफेक्ट स्क्वेअर येतं, जसं याच्या अगोदरच्या उदाहरणात 144 किंवा 81, 64, 36. आणि मग काही वेळा परफेक्ट स्क्वेअर नसतं, पण याचा एक फॅक्टर स्क्वेअर असतो आणि मग याला आपण स्क्वेअरने डिवाइड करायचं, आपल्याला कळेल फॅक्टरायझेशन कसं करायचं. किंवा रफमध्ये जाऊन 92चे फॅक्टर्स आपण हे असं लिहू शकतो आणि मग रीत करायची आहे. 46 हे 2 ने भाग जातं, मग 23, 23 एक 23. आणि मग या दोघांचा गुणाकार 2 दुनी 4 आणि गुणिले 23. मग या दोघांचा गुणाकार 92 येतो, ज्यापैकी 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणून या 92चे फॅक्टर्स 4 गुणिले 23 आपल्याला इथे लिहिता येईल इन रूट 4 इंटू 23 डिवायडेड बाय 2 1 जा 2. मग याच्यामुळे होतं काय, 4 हा परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला त्या चिन्हाच्या बाहेर लिहिता येतो, 2 येतो. आणि मग ती रीत करायची आहे -10 प्लस और मायनस या 4चा स्क्वेअर रूट 2 हा रूटच्या बाहेर येतो आणि रूटमध्ये राहतं 23 डिवायडेड बाय 2. आणि मग पुढे पहा, हा -10 आणि हा 2 या दोघांमध्ये एक नंबर आपल्याला कॉमन घेता येतो. लक्षात घ्या, 10 आणि 2, 10 मध्ये 2 हा फॅक्टर आहे, 5 दुनी 10. मग 2 इथे आपल्याला कॉमन घेता येतं आणि मग तो कॉमन घेऊन या दोघांमध्ये -2 कॉमन घेतलो तर इथे राहतं 5 नॉन कॉमन प्लस और मायनस 2 कॉमन गेलेलं आहे, इथं राहतं √23. हे कॉमन घ्यायचं, रीत लक्षात घ्या, डिवायडेड बाय 2. आणि मग आता इथे काय होतं, हे कॉमन घेतल्यामुळे लक्षात घ्या, या 2 ने 10 ला भाग देता येत नाही, कारण इथं ॲडिशन सबट्रॅक्शन आहे. पण इथे आता कॉमन घेतल्यामुळे मल्टिप्लिकेशन आला आणि मल्टिप्लिकेशनमध्ये असं या दोघांचा भागाकार करता येतो. हे 2 1 जा 2, हे 2 1 जा 2, -1 आहे. मग इथे मायनस चिन्ह असल्यामुळे, 1 असल्यामुळे ह्या -1 ने 5 ला जर मल्टिप्लाय केलं तर 5 1 जा 5 हे मायनस येतं. आणि मग इथे मात्र मायनसने प्लसला मल्टिप्लाय केल्यावर मायनस येतं आणि मायनस मायनस प्लस होतो, म्हणजे प्लस और मायनसच राहतं इथं √23. आणि इथे आता छेदात 1 आहे, लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणून x बरोबर आहे -5 एकदा प्लस √23 लिहायचं, और x इज इक्वल टू 5 मायनसच येईल, आता हा -√23 लिहायचं. हे दोघं आहेत दिलेल्या इक्वेशनची रूट्स. पहा थोडंसं इथे हे कॉमन 2 घेतलेले लक्षात घ्या, बाकी काय अवघड रीत नाही आहे. म्हणून 2चा भाग देऊन इथं -1 आलेले आणि -1 ने 5 ला मल्टिप्लाय केलं, -5 आला आणि हे प्लस और मायनस √23. आणि मग एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा, हे 2x चे व्हॅल्यूज हे झाले रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा अजून एक उदाहरण मी लिहिलेलं आहे फळ्यावर. x² - 2x - 3 हा स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करतोय आपण. आणि मग यामधून आपल्याला a ची किंमत मिळेल, या x² चा कोइफिशियंट 1, b ची व्हॅल्यू या x चा कोइफिशियंट -2 आणि c ची व्हॅल्यू हा कॉन्स्टंट -3 आहे, लक्षात घ्या. आणि मग आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू मिळवायची. b ची व्हॅल्यू -2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 इंटू c ची व्हॅल्यू -3. 2 चा स्क्वेअर 4 स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. हे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 प्लस 12 16. ही आहे b² - 4ac ची व्हॅल्यू. फॉर्म्युला इथेच लिहू आपण, x इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन रूट b² - 4ac अपॉन 2a इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू मायनस असल्यामुळे इथे ब्रॅकेट करायचा, प्लस और मायनस इन रूट या बायनोमियलची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 16 अँड डिवायडेड बाय ट्वाइस इंटू
ए ची व्हॅल्यू 1 आणि मग हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं प्लस ऑर मायनस. आता हा 16 परफेक्ट स्क्वेअर आहे 144 जसं पहिल्या उदाहरणात होता त्याप्रमाणे. आणि मग 16चा स्क्वेअर रूट 4 इथे डायरेक्ट लिहिता येतं आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 1 2. हे उदाहरण सोपं आहे. परफेक्ट स्क्वेअर आल्यामुळे कॅल्क्युलेशन कमी होतात आणि परफेक्ट स्क्वेअर नसेल तर थोडंसं लेंदी होतं. आणि मग हे 2 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और हे 2 एकदा प्लस 4 घेतलं, आता एकदा मायनस 4 घ्यायचं आहे आणि डिवायडेड बाय 2. एकदा प्लस घेऊन इथे लक्षात घ्या हे पहिल्याचं चिन्ह जे आहे ते दोन्ही ठिकाणी सेम असतं. हे मिडल जे साइन आहे हे एकदा प्लस घेऊन लिहिलेलं आहे आणि एकदा मायनस घेऊन लिहिलेलं आहे. आणि मग या दोघांची सम 6/2 और या दोघांचा डिफरन्स -2/2 आणि मग 6 डिवायडेड बाय 2 3 और या दोघांचा भागाकार -1 येतो. या झाल्या एक्सच्या किमती. देयरफॉर 3, -1 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.